जय शिवराय शेतकरी मित्रांनो, 2012 ते 13 पासून ते 2025 पर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे थकलेले कर्ज असेल। ज्या शेतकऱ्यांना 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत 6,56,000 शेतकरी पात्र असून देखील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही। आणि 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना ही राबवली गेली होती। त्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी पात्र असून देखील त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कर्जमाफीचा लाभ हा मिळाला नाही। असे अंदाजित 6 ते 7 लाख शेतकरी जे शेतकरी पात्र असून देखील त्यांच्या खात्यावर जे काही कर्जाचा बोजा होता बँकेमध्ये, राष्ट्रीयकृत बँक असो, खाजगी बँक असो किंवा सहकारी कार्यकारी पतसंस्था असतो, या संस्थाचे बँकेचे कर्जाचा उचलन केल्यानंतर ते शेतकरी पात्र असून देखील अटी व निकष इतके होते की त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ झाले नाही पात्र असून देखील। त्यामुळे त्या तांत्रिक अडचणीची बाब लक्षात घेता आता मागील काळात जे काही शेतकरी सुटलेले होते, वाचलेले होते, जे काही शेतकरी पात्र असून देखील त्यांना अद्यापपर्यंत लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना आता पुढील म्हणजे नव्यानं होणाऱ्या कर्जमाफीचा उल्लेख म्हणजेच आता अर्थसंकल्प सादर होणार आहे राज्याचा नवीन, त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय होणे हे महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे। कारण 4 ते 5 वर्षापासून अनेक शेतकरी कर्जाचा बोजावर हा आपला संसाराचा गाडा हाकत आहे। सरकारनं पाडलेले शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव असो किंवा नापिकी, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ व किडी रोगच्या पडलेल्या आपल्या पिकावर पडलेला रोग, या सर्व कारणामुळे शेतकरी जे काही बँकेचे लोन हे उचललं त्याची परतफेड करू शकला नाही। त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवार यांनी कर्जमाफीचा मुद्दा हा लावून धरलेला आणि सरकारनं एकदा परत आठवण करून दिली की आपण निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनाची पूर्तता कराल हा मी विश्वास ठेवतो। आणि शेतकऱ्याला मोठी मदत जर कोणती करायची असेल तर ते कर्जमाफीच्या स्वरूपात करावी। आणि सर्व शेतकऱ्यांनी कर्जमाफी होणार याच कारणामुळे शेतकऱ्यांनी या सरकारला मदत केली मतरूपी आणि हे सरकार स्थापन झालं। आणि ज्या शेतकऱ्यामुळे सरकार स्थापन झालं त्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी करताना ह्या शेतकऱ्यांना 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागला आणि अद्यापपर्यंत स्पष्टता पूर्ण झाली नाही की अर्थसंकल्पामध्ये खरंच कर्जमाफी होऊ शकते का। जर कर्जमाफी झाली तर थकीत जे शेतकरी आहे, पुनर्गठन झालेले जे शेतकरी आहे किंवा त्या शेतकऱ्यांसोबतच जो काय रेग्युलर कर्जदार शेतकरी आहेत त्यांना देखील 1 ते 2 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची गरज आहे। कारण रेग्युलर कर्जदार शेतकरी नियमित आपल्या कर्जाची परतफेड करत आहे, म्हणून ह्या सहकारी संस्था, पतसंस्था, खाजगी बँक व राष्ट्रीयकृत बँक ह्या सुरळीत सुरू आहे। त्यामुळे थकीत व पुनर्गठन असलेल्या शेतकऱ्यांसोबतच रेग्युलर शेतकऱ्यांच्या देखील कर्जाचा विचार करावा। कर्जमाफी करताना त्यांना देखील प्रोत्साहन अनुदान देण्याची गरज आहे। अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देखील न मिळाल्याच्या देखील मागील काळामध्ये बातम्या प्रकाशित झाल्या। त्यामुळे कर्जमाफी जाहीर केली तर त्यामध्ये सरसकट जाहीर करावी। कारण यांनी निवडणुकीमध्ये जो काही जाहीरनामा दिला त्यामध्ये कोणताही आकडा टाकलेला नव्हता व मुख्यमंत्री यांनी बोललं होतं की शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर 1ही रुपयाच्या कर्जाचा बोजा हा राहणार नाही। त्यामुळे आता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करून टाकावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, जेणेकरून आता 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांना जे काही थकीत कर्ज आहे त्या थकीत कर्ज भरण्यासाठी बँकेमार्फत नोटिसा येत आहे आणि शेतकऱ्यांनी बँकांना सांगत आहे की आम्हाला सरकारनं जाहीरनाम्यामध्ये सांगितले की कर्जमाफी होणार आहे, त्यामुळे शेतकरी कर्ज भरत नाही आणि बँकावर पण दडपण येऊन लागला आहे। त्यामुळे आता जो काही आता शेतकरी कर्जाचा बोजात बुडालेला आहे त्याला वर काढण्याचं काम ह्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा विषय टाकून पूर्ण करावे। तर शेतकरी मित्रांनो, हे ती कर्जमाफी संदर्भामध्ये थोडीशी माहिती। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल। तोपर्यंत धन्यवाद।